दास विकू दे जरा पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी विठ्ठल 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 नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तिरमास करून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिपुण पावनी आद्य त्रय जननी देवाच्या ओ मनमो श्रमणाथा तव चरणी ठेविते माथा बुद्धी द्यावे बालका वंदीन तुमचे गुण अंतरज्ञानी लाविले जयाचे ध्यान व्हावे समाधान कलियुगा माझी या बालका माझ्या सद्गुरुरायाचा काय भावे उतराई त्यांचे चरणी माझे डोई नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय षडबिंदू समाकारी परब्रह्म स्वरूपिणी
वासनास्ति तन्ले सरस्वती नमो नमः पावनती भासती पंचानना समान तया श्रोत्याच्या चरणी जान साष्टांग नमन करीतो सो मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तिदिक्षु तयाच्या चरणी नमन गा आता मज साये येते करावे देवा करावे देवा तुझी घरी सेवा सकळ गौगोनी तुझी घरी सेवा सकळ गौगोनी आता मज साये चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी के लाना लखन जी के लाना पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवकरित्या घेतलेला अभंग महान भगवत भक्त आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील आजच्या दिवसाला शोभणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबर यांचा 4 चरणाचा आहे आणि या अभंगामधून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आपल्या सारख्या सामान्य जीवाला सांगून जातात. काय सांगतात की हीच व्हावी माझी आस. तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये एकच आस असावी. कोणती? हीच व्हावी माझी आस. ही आस आहे पण जन्मोजन्मी पतीचा दास. कोणाचा व्हायचं? पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी व्हायचं देवा. पण जन्मोजन्मीच व्हायचं, एका जन्माचा जन्मोजन्मीचा दास व्हायचं देवा आम्हाला. आणि पुढे तुकोबराय म्हणतात अखंड प्रेमाचा कल्लोळ. येते लक्षात? पहिला प्रेमाचा कल्लोळ लागतो आणि मग संत संगे सर्व काळ. प्रेमच नसेल तर संताच्या संगतीमध्ये सर्व काळ आनंद कसा भेटेल याकरता पहिलं प्रेम अपेक्षित आहे. पहिलं प्रेम हवं. आणि पुढे तुकोबराय सांगतात तुका म्हणे हेची दान. आणि हे दान आमच्या पदरामध्ये पडावं. कोणतं? चंद्रभागे स्नान. चंद्रभागेच्या स्नानाचं हे एकच दान माझ्या जीवनामध्ये पुरेसं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, हिवरा या नगरीमध्ये चालत असणारा सप्ताह वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर आणि वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण गोकुदास महाराज सामनगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने ज्ञानदान अन्नदान सर्व प्रकारची सेवा आपल्या सप्ताहामध्ये चालते। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक श्री हरिभक्त पारायण कल्याण महाराज काळे टाकळीकर आणि मनोहर महाराज दगडू सावंत हेही आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक आहेत। आपल्या सप्ताहामध्ये 7 दिवस ज्यांनी आपल्या संगीत रामकथेमधून पूर्ण हिवरा नगरीला मंत्रमुग्ध केलं असे श्री हरिभक्त पारायण रामकथाकार रामेश्वरजी महाराज चौरे आरणगावकर यांच्या कथेमधून आपण आतापर्यंत एवढा आनंद घेत आलो आहोत। या ठिकाणी काकडा असेल, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, हरिपाठ, कीर्तन, जागर, सगळ्याच प्रकारच्या सेवा आणि आजची 7व्या दिवसाची हरिकीर्तन रूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळींकडून माता बहिणी पुरुष वर्ग आपल्या सर्वांकडूनच माझ्याकडे आली आणि ज्यांच्या कडून माझ्याकडे ही सेवा आली आणि संपर्क झाला असे श्री हरिभक्त पारायण आपले भूमचे शिंदे महाराज यांनी मला संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर आज आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला। पहा ना, आजकाल मुलं कुठं कोणाची गेलेली पाहायला भेटतात, पण ज्यांचे बाप आणि लेक म्हणजे मुलगा एका व्यासपीठावरती अशा संप्रदायामध्ये सामोवित असलेले दिसतात की जोडी मैबाप जोडी ही नाही का, अशी गुणी लेकरं आणि त्यांचे पिता ही गुणी बरं का। कलियुगामध्ये मुलालाच गुणी म्हणायचं नाही, पिता सुद्धा गुणी असावा असे दोन्ही पण। आणि त्यांच्या आपल्या मृदंगवादक दादांच्या आईसाहेब शिंदेताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या मध्ये आपल्याला परमात्माच्या चिंतनाकडे वळायचं आहे। या ठिकाणी उपस्थित मृदंगवादक श्री हरिभक्त पारायण घुले गुरुजी आणि यांची संस्था आहे वा वा आळंदीवरून या ठिकाणी 8 दिवस आपल्या सप्ताहामध्ये रंग चढवण्याचं काम जे करणार आहेत गुले महाराज आणि हे लहान सगळे आपले बालगोपाळ टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते। आपल्याच गावच्या हार्मोनियम वादक हे खूप गोड आहेत, विनेकरी दादा, या ठिकाणचे सगळे टाळकरी महाराज मंडळी उत्कृष्ट असे गायक आणि ज्यांचा गोड आवाज आहे असे आमचे सुनील महाराज गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलेही मनापासून आभार व्यक्त करते। तसेच आमचे वैभव महाराज खोसे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलेही मनापासून आभार व्यक्त करते। आणि ज्यांच्या समवेत अवघ्या महाराष्ट्रात फिरते असे माझे मामा आणि सासरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलेही मनापासून आभार व्यक्त करते। या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व माता बहिणी भजनी मंडळी आपल्याच गावच्या उपस्थित आहेत नाही का, एका स्त्री शक्तीला साथ देण्याकरता उपस्थित आहेत म्हणून आपलेही मनापासून आभार व्यक्त करते। आणि ज्यांच्या ज्ञानामुळे या ठिकाणी मी उभी आहे ना, आपल्या पुढे परमात्माचे 2 नाम बोलणार आहे असे माझे श्री गुरु आणि ज्यांनी खरोखर आपल्या ऐन्य तारुण्यामध्ये शामनाथ बाबांच्या संस्थानवरती सामनगाव नगरीमध्ये एका गायनामधून अवघ्या जीवनात मास्तरची पदवी कमावून घेतली असे मास्तर आणि माझे श्री गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलेही मनापासून आभार व्यक्त करते। आपण सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी आणि उत्कृष्ट अशी आणि गोड साऊंड सिस्टीम आपल्या सर्वांनाच पुन्हा पुन्हा मनापासून धन्यवाद देते। आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा। एवढीच का? एवढी तुम्ही का वाजवले? वाजवा ना जोरात। बस 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 विठाला विठाला की खऱ्या अर्थानं भगवान परमात्माकडं ज्या काही कमी गोष्टी आपल्याकडे आहेत त्या मागण्याचा खरा अधिकार आजच्या दिवशी आपल्याला प्राप्त झाला। 7 दिवस ज्ञानाचा प्याला प्राशन करून आज खऱ्या अर्थानं आपण
परमात्माकडे मागण्याचे अधिकारी झालो आहोत। 7 दिवस आपण त्याची सेवा केलेली आहे म्हणा भावना, नाही का? दादांनी सांगितलं आमच्या गावातले सगळे सकाळी चहा घ्यायला येतात, ते काकडा करूनच जातात, मग खाणं इकडं पिणं इकडं सगळं इकडं, नाही का? एवढं ज्ञानदान अन्नदान खरोखर आपल्या ग्रामस्थ मंडळींना अन्नदाते या ठिकाणी धनदाते जे दान करतायत श्रमदाते आपल्या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद देईल गड्या। एवढं अन्नदान आपल्या गावामध्ये होते आणि जर कुठं तरी कमतरता भासते यामुळं परमात्माकडे मागण्याचा दिवस आहे। मग कोणाला काही कमी असेल तो मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालाय। मग कोणाला सून नसेल तर मागून घ्या, कोणाला मुलगा नसेल मागून, कोणाच्या घरात भांडण नसेल घ्या म्हणता का काय घ्यायचं? अरे वा, एवढाच भाग पाहिलं मी भांडण घ्या म्हणणार नाही नाही घ्यायचं। खऱ्या अर्थानं आज आपल्या जीवनामध्ये परमात्माकडे मागण्याचा दिवस प्राप्त झालाय। मग याच्यातून मी एकच सांगेल की जीवन जगत असताना मानव देहानं माणसाच्या जन्माला आल्यानंतर जीवनामध्ये धोकाच येऊ नये असं वाटत असेल तर साधूचं आणि देवाचं सानिध्य असं जोरात पकडलं पाहिजे की ते आयुष्यात कधी सुटलं नाही पाहिजे। साधूच्या आणि देवाच्या सानिध्यात जो जीव जगतो त्या जीवाला जीवनात कधीच धोका येत नाही आणि जर का कदाचित आला तर त्या धोक्याला जिम्मेदार असतात ते साधू, ते साधू। याकरता उदाहरण घ्या, मगर पाण्यात राहत असते, मगर पाण्यात राहत असते, पण जोपर्यंत मगर पाण्यात आहे तोपर्यंत त्या मगरीला हत्तीची सुद्धा ताकद होत नाही हात लावायची। आता ऐका बरं, जोपर्यंत हा देह देवाच्या आणि साधूच्या सानिध्यात आहे तोपर्यंत कोण्या महात्म्याच्या ताकद होत नाही या देहाला हात लावायची। आणि ज्यावेळी मगर पाण्याच्या बाहेर येते त्यावेळी त्या मगरीला देखील मथारे कुत्रे सुद्धा तोडून खातात, तसं हा देह साधू आणि देवाविना जगला तर या देहाला कलियुगामध्ये कोण कोण खाईल हे सांगता येणार नाही। विठ्ठल म्हणून जीवनामध्ये महाराज तर म्हणतात परमात्माकडे मागायचं, पण खऱ्या अर्थानं तुकोबराया आणि मागणी हे न जुळणार समीकरण आहे। तुकोबरायांचा स्वभावच असा आहे की परमात्माकडे कधीच काही न मागणारा महात्मा आणि साधू म्हणजे तुकोबराया कधीच परमात्माकडे, का तर हे न जुळणार समीकरण हे कधीच जुळत नव्हतं। उदाहरणार्थ याकरता सांगेल, जर भजन्या आला तर ताई भजन होईल, भजन्या आला तर भजन होईल, बाबा पेताडात पेताड आला तर पार्टी होईल, आणि पेताडात भजन्या आणि भजन्यात पेताड आला तर जागरण गोंधळ होईल। टोल नाका नाही, हा जोरात द्यायचा असेल तर द्या, हा विश्वाच्या बापाचा नाक आहे, जोरात देत जा। माझी लेकर एवढी जोरात वाजवते, तुमचे किती हात येतो? हे 4च हात येते फक्त, द्यायचे असेल तर जोरात देत जाईल पण देत विठाला विठाला आणि मागणी हे न जुळणार समीकरण आहे, तर हे का जुळत नाही याचे 4 कारण आहेत। पहिला मुद्दा, तुकोबराया देवाकडे का मागत नाही तर तुकोबरायांच्या स्वभावाला विरोधी। वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत। काही मागणे ते आपा अनुची
देवाकडं का मागत नाही तर तुकोबरायाच्या स्वभावाला विरोधी. दुसरं कारण सांगितलं, तुकोबराया देवाकडं का मागत नाही तर तुकोबरायाकडे जी आवाक्त कामत आहे त्याला विरोधी. तुकोबराया देवाकडं का मागत नाही तर तुकोबरायाने जो गाद्यामध्ये निष्काम भक्ताचा सिद्धांत मांडला त्याला विरोधी. आणि तुकोबराया देवाकडं का मागत नाही चौथा मुद्दा त्यांच्या परंपरेला विरोधी. वडिलाची रीत. हा, वडिलांनी जी परंपरा घालून दिली ते चालवणारे म्हणजे तुकोबराया. त्यांच्याकडे जी आवाप्त कामता होती का तर काम नावाची गोष्टच तुकोबरायाकडे राहिली नव्हती. विषय सुखानं सुखरूप झालेले तुकोबराय होते. विषय तो त्यांचा झाला नारायण किंवा कामनाही कामनाही झालो पाहिर कामा असे असणारे तुकोबराया मग ते देवाकडं मागणार तरी कसे या करता आपल्याला 5 क कळाले पाहिजे. मागणीचे 5 क कळाले पाहिजे. पहिलं क कोणी मागावं, दुसरं क कोणाला मागावं, तिसरं क काय मागावं, चौथं क कधी मागावं आणि 5वं क कसं मागावं. आता इकडं लक्ष द्या. पहिलं क सांगितलं कोणी मागावं. ज्याला खायची पंचायत आहे, रात्री भाजीत 1 पळी तेल घालून तर तेल टाकता येणार नाही एवढी सुद्धा त्याची सोय नाही, एवढी दरिद्री अवस्था ज्याच्या घरी भासते अशा व्यक्तीनं मागावं. कोणी मागावं तर अशा व्यक्तीने मागावं पहिलं क. दुसरं क कोणाला मागावं. जो उधार आहे, ज्याच्याकडे स्वातंत्र्य आहे आणि जो देण्यालायक आहे अशा महात्म्याकडे मागावं. कोणाला मागावं क. असंच 20-25 वर्ष एक तरुण जवान मुलगा कोणाला मागावं क सांगते. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा, आत्ता मुंड्यावर केल्या. इकडे लक्ष द्या. हा, कोणाला मागावं क. 20-25 वर्ष एक तरुण जवान मुलगा मारुतीरायाची सेवा करत होता. 25 वर्ष झाली, 30 पर्यंत गेला, मुलगी भेटणार. आणि 20-25 वर्षांना 30 वर्षांनंतर बजरंगबलीला प्रार्थना केली, हे बजरंगबली मारुतीराया आज 30 वर्ष मला पूर्ण झाले, कुठं तरी माझी स्वैरी जुळव. मारुतीरायाला असा राग आला, म्हणे गध्या तुझ्या पाठीत गधाच घाली. हा, ही देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे असतं तर मी मारुतीराया होऊन या मंदिरात पडलो असतो का. म्हणून कोणाला मागावं क हेही कळावं. हा, नाहीतर म्हाताऱ्या माणसाला जर कुठं तरी आऊ झुंपायला लावलं तर चालेल का. त्याला चष्मा टाकला दिसेना, काठी हातात दिली चालता येईना आणि त्याला जर म्हटलं तो बळी नांगूर पकड चालेल का. कोण्याही माणसाच्या हातात कोणती वस्तू देऊ नये. कोणी मागावं, कोणाला मागावं. तिसरा मुद्दा काय मागावं. आता इकडे लक्ष द्या. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची मोहीम सातारा प्रांतामधून निघाली होती आणि निघाली असताना एवढे सैनिक मावळे छत्रपतींसोबत होते, राजांसोबत होते. पण शिवाजी महाराजांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर ते सैनिक मावळे म्हणले, राजे पाण्याची सोय आम्ही तुम्हाला जागीच करतो, तुम्ही जाऊ नका. त्यावेळेस राजे म्हटले, नाही मला चालता येतं आणि मागताही येतं, मी पाणी घेऊन येतो. राजे गावात आले आणि गावात आल्यानंतर एका घरासमोर गेले, आवाज दिला, आई घरामध्ये कोणी आहे का. त्यावेळेस एक म्हातारी आजी काठी टेकवत टेकवत बाहेर आली आणि विचारलं, कोण आहेस तू. कारण वेश पालटला होता, राजवेश ठेवला नव्हता. वेश पालटल्यानंतर आजीला ओळखता येणार आणि त्या आजीला चष्म्यातून जास्त दिसतही नव्हतं. एवढं कमी दिसणारी आजी राजांच्या पुढे आली आणि विचारू लागली, कोण आहेस रे तू. त्यावेळेस राजांना सांगितलं, आई या देहाला शिवाजी म्हणतात. शिवाजी माझ्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये आज राजाचं दर्शन माझ्या अंगणामध्ये मला भेटलं, मी धन्य झाले. काय हवं राजा तुला. त्यावेळी छत्रपतींना सांगितलं, आई तहान लागली मला.
त्यावेळी आपली हिंदू संस्कृती सांगून जाते तीच आजी घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेल्यानंतर ज्वारीची अर्धी भाकरी हातावर घेतली, लाल मिरचीचा ठेचा टाकला, त्याच्यावर तेलाची धार टाकली, तांब्या भरून पाणी घेतलं आणि बाहेर आली आणि राजांच्या हातावर दिली। एवढी तहान राजाला लागली होती, डसा डसा एक तांब्या भरून पाणी घेतलं, अर्धी भाकरी खाऊन घेतली आणि खाऊन घेतल्यानंतर पुन्हा आजीला आवाज दिला, आजी तुमच्या घरामध्ये कोणी करता धरता माणूस आहे की नाही? तेव्हा आजीनं आवाज दिला, वैजी आपल्या दारामध्ये कोण आलं का ते तरी पहा, बाहेर या। वयस्कर झालेले वैजी ते आजोबा काठी टेकवत टेकवत बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर राजांनी दिलेलं उत्तर आहे, बाबा शास्त्र असं सांगतं जर एखाद्याचं ऋण झालं तर ते ऋण फेडल्याशिवाय माणसानं मरू नये। ऋण, वैर आणि हत्या या तिन्ही गोष्टी फेडल्याशिवाय माणसानं मरू नये। बाबा मी आजीला एक तांब्या भरून पाणी मागितलं, पण पाण्यासोबत आजीनं ज्वारीची अर्धी भाकरी मला दिली आणि या अर्ध्या भाकरीचं ऋण दादा माझ्या डोक्यावर झालंय आणि या ऋणाबद्दल तुम्हाला काय मागायचंय ते मागा। काय मागितलं असं आजोबांनी? छत्रपती शिवाजी महाराज सामान्य नव्हते, ओ राजे त्या ठिकाणी आले आणि याच्या समोर विचारतायत तुला काय मागायचंय ते माग। त्यावेळेस त्या म्हाताऱ्यानं मागितलं, राजे सकाळपासून तंबाखू खाईन म्हणतो, चुनाच नाही, वयस तेवढा चुना तरी दे। अहो काय मागावं याची हेही माणसाला कळवं। राजांनी त्याच्या मोबदल्यात ते गाव जहागीर म्हणून त्या म्हाताऱ्याला दिलं आणि त्या आजीला दिलं सातारा भागामध्ये, आणि त्या गावाची आजही कलियुगामध्ये ओळख राहावी। मग सातारा भागामध्ये आजही त्या गावाचं नाव आहे चुनेवाडी। त्या म्हाताऱ्यानं चुना मागितला म्हणून चुनेवाडीच करून टाकली। विठ्ठल विठ्ठल कोणी मागावं क, दुसरा कोणाला मागावं क, तिसरा काय मागावं क, आणि चौथा कधी मागावं क। हा जर सप्ताहाची वर्गणी मागण्याकरता आपण कोणाच्या घरी गेलो तर तिथलं पहिलं वातावरण पाहिलं पाहिजे। हा जर त्या घरामध्ये भांडण चाललं असेल तर आपण तिथं वर्गणी मागू नये। हा ती वेळ पण तशीच असली पाहिजे आणि गेल्याबरोबर त्यांचं वातावरण जर चांगलं असेल तर त्याच वेळी वर्गणी 500च्या ऐवजी 1000 आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही। कधी मागावं क हेही कळावं, नाही तर एखाद्याच्या घरी प्रेत आहे आणि आपण त्याच्या घरी मागायला गेलो ते तिथं आपल्याला दान मिळेल का? त्याही घरी मिळणार नाही। एखाद्याची सून राग राग निघून माहेरी चालली, त्याच्या जर घरी आपण गेलो आणि दान मागितलं भेटेल का? ज्याच्या घरी दुःख आहे त्याच्या घरी भेटू शकत नाही, म्हणून कधी मागावं क, आणि 5वं क सांगितलं कसं मागावं क। जर एखाद्याच्या घरी पाहुणे होऊन गेलो आणि जर जायचं असेल तर अगोदर त्याची स्तुती करावी लागते। असं म्हणतात की भूमचे शिंदे महाराज खरोखरच चांगले गुणाचे आहेतच, गुणाचे फार गुणाचे, तुम्ही नाही म्हटले तरी मी म्हणते। हा खूप सुंदर आहेत, गोड आहेत, गोड स्वभाव आहे नाही का, तबला वाजवतात, परिवार पूर्ण परमार्थिक आहे। असं प्रथम त्या घराण्याची स्तुती करावी लागते। नोहे नोहे एखाद्याच्या घरी गेलो तर त्याला म्हणावं लागतं, आजी तुमच्यासारखी बाई म्हातारी आजी अख्ख्या गावात नाही, तुमच्यासारखा तुमच्या मुलासारखा मुलगा निर्व्यसनी आणि परमार्थिक क्षेत्रासारखा तालुक्यात नाही। तुमचे रामभाऊ दादा तर सप्ताहाचं नियोजन करतात, अवघ्या जिल्ह्यात नाही हिवऱ्याच्या इकडल्या भागात असं नियोजन होत नाही। असं एवढा मोठेपणा जर त्यांना दिला तर ते म्हणतात
अरे 500 आणि 1000 रुपये पटी कशाला मागता, काल्याची पंगतच माझ्याकडे देऊन टाका. होईल ना सर. प्रथम त्याची स्तुती करावी लागते. म्हणून पहिलं कोणी मागावं, दुसरं कोणाला मागावं, तिसरं काय मागावं, चौथं कधी मागावं, पाचवं कसं मागावं. आणि हे 5 आपल्याला कळले की मग तुकोबराया का मागत नाही आणि ते मागतात कसे हे आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर तुकोबराया म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये माझी एकच इच्छा शिल्लक राहते की कुठलाच न होता त्या परमात्माचा दास माझ्या भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी देवा तुझा दास व्हावा हेच माझं मागणे. आणि याच्या पुढे सांगितलं पंढरीचा वार करी, पंढरपूरचाच वार करी व्हावं असं का तुकोबारांनी सांगितलं. मोसोबाचा वारकरी व्हावा का सांगितलं नाही. मोसोबाला भजा असं का सांगितलंय. सांगतो तुम्हासी त्याच विठ्ठलाला भजा असं का सांगितलं. आणि तुकोबराय तर म्हणतात पंढरपूरचा वारकरी कर हेच माझं मागणं. मग पंढरपूरचा वारकरी करायचं खरं, पण वारकरी होत असताना आता याच्या पुढं 18 प्रकारचं मागणं आपल्या समोर ठेवते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 18 प्रकारची मागणी आपल्या समोर ठेवते आणि मागणं देवाकडे घातल्यानंतर त्याचं फळही परमात्मा आपल्या पदरामध्ये टाकतो. पहिलं परमात्माकडे आपण द्यावं लागतं. पहिलं तर आपण त्या परमात्माचं काय व्हावं लागतं, दास व्हावं लागतं जन्मोजन्मीचा. पुन्हा वारकरी व्हावं लागतं. आणि एकदा जर का आपण त्या देवाचे वारकरी झालो की मग मात्र फळासहित आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. पण हे सगळं काही घेत असताना प्रत्येकाच्या स्वभावाला हे पट नाही. स्वभाव खूप विचित्र.
हा एका गावात एका आजोबाला मी असंच म्हणलं, बाबा तुम्ही डोकं ना सुईचं हलवा, असं उलट नका हलवू, असं असं नका करू, सुईचं म्हणा ना बरोबर आहे, असं करा ना. नाही म्हणे, शेवटी सांगितलं माझी सवय नाही, हा माझा स्वभाव आहे. म्हणे ताई 15 वर्ष सरपंच होती माझी पत्नी, तरी मी तिला सारखं असंच करायचं, माझा स्वभाव. आणि या स्वभावाला औषध कोणत्या गुरुकडे गेलं आणि ब्रह्मदेवाकडे जरी गेलं तरी भेटत नाही. तुम्ही म्हणाल मंच सांगती, असं नाही, याकरता उदाहरण घ्या. एक वैदिन गावामधून चालत होती. वैदिन तो आपल्या इकडे येतात का? येतात. आमच्या इकडचीच सांगते, परांड्याहून आमच्या मुगावकडे येतात आणि आल्यानंतर त्या गावातून फिरतात. सुरदेत बाबा. आणि गावात चालत असताना त्यांचा आवाज असतो, सुया घे बिब घे, सुनाला कानातलं घे, घे काय घे, लेकराला खुळखुळा घे. विको इथं का घुमत नाही मध्ये? वरती आवाज नका, इकडं रिटर्न आवाज द्या. विठ्ठल 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 ती असं म्हणत म्हणत गावामधून फिरत होती. आणि गावामधून फिरत असताना, बोलत असताना कमी करा, गायन करायला लागले एवढंच द्या. गावामधून फिरत असताना एका राजानं ती वैदिन पाहिली आणि राजाच्या मुलानं वैदिन पाहिल्यानंतर त्या राजाच्या मुलाला वैदिन आवडली, पसंत पडली. अहो ते वैदिन दिसायला काय होती, अशी ब्युटिफुल तरुण जवान, हा 18 वर्षाची मुलगी, 12वी पास अशी मुलगी होती. पण कर्मधर्म संयोगानं प्रारब्धाचा भोग गावात फिरावं लागत होतं. आणि गावात फिरत असताना त्या राजाच्या मुलानं पसंत केली. आणि पसंत केल्यानंतर काही दिवसानंतर, कालांतरानं 4-6 महिन्यानं त्या वैदिनी सोबत राजाच्या मुलानं लग्न केलं. मी काय सांगते, स्वभाव. आणि लग्न केल्यानंतर घरी घेऊन गेला असा राजवाडा. तिच्या हाताखाली कितीतरी दास्या, कितीतरी रोजदारणी तिला जेवण देण्याकरता काय, तिचं साफसफाई करण्याकरता काय, कोणी पाणी काय, कोणी चहा काय, कोणी दूध काय, हे सेवा करण्याकरता 5-10 दास्या तिच्या जवळच सोबती दररोज. आता तिला दररोज पंचपक्वानाचं ताट यायचं, दररोज. पण ती खात नसायची, तिला आवडतच नव्हतं ते पंचपक्वानाचं भाकरीचं ताट. काय करायची ती, तसंच पोट खाली सारायची, तसंच. आणि ते 4-5 दिवस झाले की ते ताट काढायचे आणि दुसरं त्याच्यात सारायचे. असं का करत होती, याचं कारण होतं तिला शिळे तुकडे खाऊ वाटत होते आणि ते वाळले की कडाकड फोडून खायचे. कडाकड का तर स्वभाव, स्वभाव. हा. आणि मग असंच तो लग्न पार पडलं. लग्न पार पडल्यानंतर सत्यनारायण महापूजा. आता त्या राजाच्या गावामधल्या शेजारणी पाजारणी 4-5 बायका जमा झाल्या आणि त्यांनी आग्रह केला, राजेसाहेब लग्न झालेलं कळू दिलं नाही, नवरीचं नाव काय कळू दिलं नाही, आज नाव तरी मग घेऊ का? घेऊ. मी घेतलं, तुम्ही सगळे घेणार. आता इकडे लक्ष द्या. त्या मुलीनं नाव घेतलं, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ साय, हरिचंद्र राजाचं नाव घेते, भाकर वाढग माय. अहो स्वभावच जात नाही. आधी होती दासी, पटराने केले तिसी, आधी होती दासी, पटराने केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता माझ्या दैव योगी झाला पाग्या, आधी होता वाघ्या दैव योगी झाला पाग्या, याचा येळकोट राहिला, मूळ स्वभाव जाईना, याचा येळकोट राहिला, मूळ स्वभाव जाईना, याचा येळकोट राहिला,
मूळ स्वभाव जाईना, स्वभावाला औषध नाही. मग व्हायचं का पंढरीचा वारकरी, घ्यायचं ना फळ पदरात. पहिलं सांगितलं खऱ्या अर्थानं आज परमात्माकडे 7 दिवस सेवा केलेलं ऋण झालं आणि त्या ऋणाचं फळ टाकण्याचं काम आज परमात्मा करणार आहे. म्हणून देवाकडे मागणं घालायचं हे 18 प्रकारे. आता इकडे लक्ष द्या. जीवाचं कल्याण करायचं असेल तर दत्त चित्त होऊन 18 मुद्दे ऐका. 18 वेळा परमात्माला मागणी मागायची आणि परमाना सहित आपल्याला स्पष्ट करून देईल. मी इकडे लक्ष द्या फक्त. पहिला मुद्दा, जा आणि पांडुरंगाला आलिंगन द्या. पंढरीश परमात्माला आलिंगन द्यायचं देवाला. पहिले पूर्वी म्हातारी लोक जायची आणि गेल्यानंतर देवाला असं कडकडून भेटायचे. हा, आणि भेटूनही देत होते. पण हल्ली आज जर आपण गेलो तर देवाच्या जवळ जाऊ दे, इथं बसलेली इकडे लक्ष द्या ना, स्वयंपाक चाललंय बघ, काही नाही, भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, काही नाही, लागला तरी मी मिठवते, इकडे लक्ष द्या फक्त. जावं आणि पंढरी रायाला आलिंगन घालायचं. आता आपण म्हणाल देवाला आलिंगन, देवाला मिठी मारायची, देवाची भेट घ्यायची म्हटल्यानंतर एवढा वेळ आमच्याकडे आहे का? एवढा वेळ थांबायला आम्हाला पंढरपूरमध्ये वेळ नाही. पण महाराज सांगतात याचं फळ काय प्राप्त होतं. निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. जर महाराज म्हणतात या जीवाची आणि त्या शिवाची जर का आलिंगन रूपी भेट झाली तर त्या जीवाच्या आलिंगनामुळं या जीवाला काय होतं, समाधान भेटत. मग महाराज हे समाधान जीवनात प्राप्त करण्याकरता इकडे लक्ष द्या. समाधान जीवनात प्राप्त करण्याकरता जायचं आणि पंढरी रायाला आलिंगन द्यायचं. महाराज म्हटले आलिंगन द्यायचं म्हणता, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला हे जमणार नाही. जमणार आम्हाला हे आलिंगन देता येणार नाही. याच्यापेक्षा जरा सोपं सांगत रहा. सोपं सोपं सांगता सांगता 18व्या मुद्द्यापर्यंत खूप सोपं सांगणारे इकडे लक्ष द्या. नाही आलिंगन देता येणार हे डोक्यातून काढायचं. आलिंगन द्यायचं नाही, नका आलिंगन देऊ. पुढचा दुसरा मुद्दा सांगितला, पंढरी रायाची पूजा करा. पूजा करा. आता पूजेचे 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला उटी पूजा, दुसरी नित्य पूजा आणि तिसरी पाद्य पूजा. पाद्य पूजेचा खर्च आहे 30-35 हजार. उटी पूजेचा खर्च आहे 20-25 हजार आणि नित्य पूजेचा खर्च आहे 3-3.5 हजार. एक पूजा 3-3.5 हजाराची आमच्या सारख्या माणसाला जमेल, पण 30-35 हजार खर्च करणं आमच्याच्यानं जमणार नाही. पण महाराज पूजा करा म्हणता, या पूजेचं फळ काय प्राप्त होईल आम्हाला? जर आम्ही हे मागणं देवाकडे घातलं तर आम्हाला फळ काय प्राप्त होईल याच्या पाठीमाग महाराज सांगतात प्रमाणासहित. निळा त्याटी पूजू जाता विठोबासी, वैकुंठवासी ते होते. जर पंढरी रायाची पूजा केली तर वैकुंठामध्ये सुद्धा त्या परमात्माची भेट झाल्याशिवाय नाही. आम्हाला पूजा करणं सुद्धा एवढं सोपं नाही. आलिंगन देता येणार नाही, पूजा करता येणार नाही. तिसरा मुद्दा सांगितला काय करा, याच्यापेक्षा जरा सोपं. काय करायचं, जायचं आणि पंढरी रायाचं पददर्शन घ्यायचं, चरणाचं दर्शन घ्यायचं. आता कलियुगामध्ये देवाच्या पायाला हात लावून दर्शन आहे. असं जर म्हटलं तुम्ही देवाच्या पायाला हात लावून दर्शन घ्या म्हणता, 2-2, 3-3 दिवस वारीला उभं टाकावं लागतं तरीही दर्शन होत नाही. आणि दर्शन घ्या म्हणता आमच्याच्यानं हे जमणार नाही, हेही मागणं आम्ही घालू शकत नाही. पण याचं फळ ऐका. आता कोठे धावे मड तुमचे चरण देखलिया, किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजील प्राण आपुला गे माये. हेही आमच्या चरण जमणार नाही. चरणाला हात लावून दर्शन एवढा वेळ कुठे आमच्याकडे? आलिंगन नाही जमणार, पूजाही जमणार नाही, पददर्शन
नाही जमणार. पुढचं आणि जरा सोपं सांगा. काय करा, पददर्शनाच्या भानगडीत पडायचंच नाही. काय करायचं, देवाचं मुख दर्शन घ्यायचं. आपण म्हणतो ना मुखदर्शन झालं गड्या, जवळजवळ नाही गेलो पण मुखदर्शन. तुम्ही मुखदर्शन घ्यायला सांगता, अहो एक दिवस नाही रात्रही जाते तरी मुखदर्शनही आज कलियुगात होत नाही. मुखदर्शन घेणं सुद्धा आता सोपं राहिलं नाही. आणि मुखदर्शनाचं मागणं घातल्यानंतर देव आम्हाला कुठंतरी फळ प्राप्त करील. पण महाराज म्हणतात, जर मुखदर्शनाची मागणी जरी परमात्माकडे घातली तरी त्याचं फळ आपल्या पदरामध्ये टाकतो. कोणतं? काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे. कोटी ब्रह्म हत्या मुख पावया जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पावया जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. हो कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. जर पंढरी रायाचं नुसतं मुख पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्येचं पाप नाहीस होत. एवढी ताकद यही मागणी घालण्यात आहे. पण मुख पाहायचं सुद्धा सोपं नाही. हेही आमच्याच्यानं जमणार नाही जमणार. आता तुम्ही हसणारच आहेत का? तर 18व्या स्टेशन पर्यंत आपल्याला पोहोचायचे. आलिंगनही जमणार नाही, पूजाही जमणार नाही, पददर्शनही जमणार नाही आणि मुखदर्शनही जमणार नाही. महाराज जरा सोपं आणि याच्या अलीकडचं सांगा. कोणतं? तर याच्यापेक्षा सोपं सांगतात महाराज. काय करा, नका मुखदर्शन घेऊ. काय करायचं, पंढरी रायाच्या राऊळाला एक उजवी प्रदक्षिणा घालायची. उजवी प्रदक्षिणा, उजवी म्हणजे कशी, चोखोबारायाच्या मंदिराकडून निघायचं आणि उजव्या हाताने यायचं. याला राऊळाला उजवी घेणं असं म्हणतात. उजवी प्रदक्षिणा घ्यायची. मग महाराज उजवी प्रदक्षिणा जर राऊळाला घातली तर फळ काय प्राप्त होईल? उजवे घेता राऊळासी जळती पातकाच्या राशी. जर एकच उजवी प्रदक्षिणा राऊळाला घातली तर पातकाच्या राशी, पापाच्या राशी जळण्याची ताकद आहे. पण उजवी प्रदक्षिणा घेण्याकरता तिथं दुखानं गर्दीच गर्दी आणि तिथून उजवी प्रदक्षिणा घालायला पाऊल टाकायला जागा नाही आणि तुम्ही उजवी प्रदक्षिणा घाला म्हणता, जमणार नाही. याच्यापेक्षा सोपं सांगा. उजवी प्रदक्षिणा आजोबा मला जमणार नाही, पूर्ण घालायचीच नाही. काय करायचं, अर्धी प्रदक्षिणा घालायची, अर्धी घालायची. काय करायचं, पंढरी रायाच्या मंदिराला राऊळाला अर्धी प्रदक्षिणा घालायची आणि राऊळाची नुसती पाठ पाहायची आणि माघारी यायचं. पूर्ण घालायची अजिबात घालायची नाही, पुढे जायचं सुद्धा नाही. फळ ऐका, पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडली 360. काय म्हणता, अरे बेड्या पंढरपूरचं महात्म्य हो. 360 तीर्थाचं पुण्य पदरात पडतं नुसती राऊळाची पाठ पाहिल्यानंतर. गरजच काही दुसऱ्या तीर्थाला जायची, पण आमचा नाद सुटत जावं वाटत नाही का कधी कधी. एवढी ताकद नुसती पाठ पाहण्यात. अहो अर्धी प्रदक्षिणा घातली पाठ पाहिली तर एवढं पुण्य पदरात पडतं. पण हेही आम्हाला जमत नाही, आम्हाला जमत. याच्यापेक्षा आणि जरा सोपं सांगा. याच्या पुढचं सोपं सांगितलं महाराजांनी. नका राऊळाला
राऊळाची पाठ पाहू, याच्या पुढे चला. काय करायचं, जरा दूर व्हायचं, जरा दूर व्हायचं आणि मंदिराचा कळस पाहायचा. कळस पाहायचा. हा, दूर गेलं तर मंदिराचा कळस पाहायला भेटतो. मग महाराज म्हणतात जर राऊळाचा कळस पाहिला तर काय फळ प्राप्त होतं. एका तुका म्हणे मोक्ष देखिला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा किंवा एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जाण मुक्ती प्राप्त होते. पण महाराज तो कळस पाहायचा म्हटलं तर एवढ्या उंच उंच बिल्डिंग झाल्या, कळस आमच्याच्यानं पाहता येणार नाही. याच्यापेक्षा आणि जरा सोपं नाही, आमच्याच्यानं कळसही पाहता येणार. मग काय करा, कळस नका पाहू, कळसाच्या वरती पताका आहे, पताका पहा तरी चालेल. हेही मागणं देवाला आवडतं. पहा ना पताका, काय बिघडलं. पाहता राऊळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. सहजा सहजी मुक्ती प्राप्त होते नुसती पताका पाहिली तर. कुठली पताका, बोला बोला, राऊळाची पताका. हा पहा गड्या, पताका म्हणता नाही आमच्याच्यानं पताका जमणार, पताका ही आमच्याच्यानं पाहता येणार नाही. तुम्ही मोजत आले ना, 18 पर्यंत जायचं आपल्याला, 18 वेळा देवाला मागणं घालायचंय. आणि ते फळ आज खऱ्या अर्थानं मागण्याचा दिवस आहे म्हणून ते फळ घ्यायचंय. मोजत आले ना, कुठपर्यंत आलो आपण, कोणतं गाव आलं, बोला बोला बोला. पुढच्या गावाला जायचं म्हटल्यानंतर अगोदर त्याची ओळख आणि पाठीमागून कुठून आलोय पुढच्याला सांगावं लागतं. किती झाले, नखा लिंगण देऊ, नखा पूजा करू, नखा मुख दर्शन घेऊ, नखा पद दर्शन घेऊ, नाही उजवी प्रदक्षिणा अर्धी घालायची नाही, कळसही पाहायचं नाही, पता काही पाहिजे नाही. काय करायचं आता ऐका. पंढरपूरच्या राऊळाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची, पूर्ण. आपण दिंडीमध्ये जात असाल तर प्रदक्षिणा असते पहा. सकाळी 7ला निघाल्यानंतर दुपारी 3-3:30ला बंद होते. त्याला राऊळाची एक प्रदक्षिणा म्हणतात. महाराज ही प्रदक्षिणा घालायची म्हणतात, पण आम्हाला चालता येणार नाही, आम्ही मध्येच दमू, हे आम्हाला जमणार नाही. पण महाराज म्हणतात जाता जाता याचं फळ सांगते, फळ तरी ऐका, तरी आपली तृप्ती होईल. या ठिकाणी प्रदक्षिणा घातली, याचं फळ आमच्या पदरात प्राप्त होईल. कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृता, त्या सुकृताची गणनाच कोणी करू शकत नाही. पेटीवाले बाबा, तंबाखू खाणाऱ्याला चुना लागतो, त्याशिवाय तंबाखू वाल्याला कटतच नाही. आणि कीर्तनकाराचं स्वराशिवाय जमतच नाही. तुम्ही स्वर बंदच करू नका, थोडासा जास्त वाढायचा, अर्ध पाकिट घ्या पण स्वर विठाल विठाल विठाल. असंच मी एका कीर्तनात म्हणले ना, असंच एक बाई एका बाईला म्हणली का ती स्वर मागत होती. शेजारी म्हणली तिला सारखं इवळायची सवय होती म्हणून मागत होती. त्यांना कळत नाही रागन गायन कुठं चाललं तालन स्वराची बात कळत नाही म्हणून ती इवळणं म्हणतात. माहिती का तुम्ही काय म्हणता, काय म्हणता, सवय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
आमच्या क्षण जमत नाही. दिवसभर कुठं पंढरपूर मध्ये थांबता, नका प्रदक्षिणा घालू. काय करा, कदाचित कधी पंढरपूरला गेले तर पंढरपूरच्या नगरीमध्ये राऊळात कधीतरी एक मुक्काम करा. एक मुक्काम करायला काय हरकत का बाबा? केला कधी मुक्काम पंढरपूर मध्ये? केला नाही. आपण महिला मंडळ मुक्काम पंढरपूर मध्ये केला? कोणी नाही केला, कोणीच केला नाही. केला? वा वा. पंढरपूर मध्ये मुक्काम करा, पंढरपूर मध्ये मुक्काम करा. मी असंच म्हटलं पंढरपूर मध्ये एक तरी मुक्काम करावा. आणि ताई लय लवकर गेलो असतो, पण आमची जर्शी ना गाई फटाफट लाथा मारते, दुसऱ्याला धारच काढू देत नाही. कसं राहता नाही का? दुसऱ्याची दात मला दुसऱ्या दिवशी भरून द्यावी लागतील. एक मुक्काम कसा परवडन? ऐका, प्रमाण ऐका, याचं फळ ऐका. पुढं वाता धरा, पुढं. धन्य ते भाग्याचे वास करीती पंढरीचे, त्यासी जन्म नाही पुढा, म्हणे एका जनार्दना विठ्ठला. नाही मुक्काम करता येणार. अहो त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. जर त्या रावळात एक मुक्काम झाला, तुम्ही मुक्काम म्हणता? मुक्काम आमच्या जन्म मुक्काम करताच येणार नाही. का करता येणार नाही? काही काहींचं असं असतं, उद्या एकादशी म्हणता आज जातो, आपण जातो, पण गेल्यानंतर जोडीदार तिथं राहतो आणि त्याच्यातला एक घरी येतो. कधी? इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. दोघं जण जातात, एक पंढरपूर मध्ये मुक्कामाला थांबतो. उद्या एकादशी म्हणता एक जोडीदार आजच घरी येतो, दशमी दिवशीच घरी. पंढरीचा वार करी, वारी चुकून ये घरी. उद्या वारी म्हणता, हा आजच घरी, राहतच नाही मुक्कामाला. याला म्हणायचं वारी चुकून ये घरी, राहतच नाही. नाही मुक्काम करता येणार, नाही जमणार, नाही जमणार आमच्याच्यानं. याच्यापेक्षा सोपं आणि पुढचं सांगा. हे जमणार नाही. मग काय करा, नका पंढरपूरच्या राऊळामध्ये मुक्काम करू, राऊळात मुक्काम करू नका. काय करायचं, पंढरपूरच्या राऊळामध्ये एक पाऊल टाकायचं. किती? एक. दुसरा अजिबात टाकायचं नाही. ध्यान धरा, लक्ष करा. अजिबात दुसरा ठेवा म्हटलं तरी ठेवायचा अजिबात नाही. तुम्ही म्हणाली एक तरी तसा कसा ठेवा बाई? कसा ठेव? मी सांगते ऐका, कसा ठेवायचा. हिवरा ते पंढरपूर एसटी पकडायची. आता इकडे लक्ष द्या. हिवरा ते पंढरपूर एसटी पकडायची आणि पंढरपूर जवळ एसटी गेली की कंडक्टर बेल देतात, पंढरपूर आलं, पंढरपूर आलं, उतरा 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 म्हटलं की गाडी थांबते. गाडी थांबल्यानंतर एसटीला पायऱ्या किती? किती? 4 3 तर 3 पायऱ्या. पहिल्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर यायचं, दुसऱ्या पायरीवर तिसऱ्या पायरीवर यायचं, तिसऱ्या पायरीवर आल्यावर उभा राहायचं आणि तिथं थांबल्यानंतर एक पाय तिसऱ्या पायरीवर ठेवायचा आणि दुसरा पाय पंढरपूरच्या रावळात असा ठेवल्याबरोबर उचलायचा. जास्त वेळ सुद्धा ठेवायचा, माती सुद्धा चिटकू जास्त द्यायची अजिबात नाही. ठेवायचा असा उचलायचा आणि पंढरपूर ते हिवरा एसटी पकडायची, घरी यायचं. पप्प्याच्या मम्मीला म्हणायचं, बघ कसं आलो मी, तू नुसती शेतातूनच आली, तोपर्यंत मी पंढरपूरहून आलो. पण हेही आमच्याच्यानं जमणार. पण याचं फळ ऐका, महाराजांनी याचं फळ, याचं पुण्य हे मागणं देवाकडे घातलं तर याचं पुण्य एवढं पदरात पडतं. पंढरपूरच्या राऊळामध्ये एक पाऊल ठेवला तर कितपत पुण्य आपल्या पदरात पडतं ऐका. वाराणसी जे चाली मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पर्यसा, ऐसा ठसा नामाचा विठ्ठल. वाराणसीची यात्रा 1 महिनाभर केली. वाराणसीची यात्रा 1 महिनाभर केली. तिचं पुण्य गोदावरीच्या एका दिवसात, वाराणसीच्या 1 महिन्याचं, गोदावरीच्या 1 दिवसाचं, पंढरपूरच्या 1 पावलात. जमेल का? बोला बोला बोला. जमेल?
जमेल. काही म्हणतात हेही आम्हाला जमत, हेही आम्हाला जमत नाही. याच्यापेक्षा जरा सोपं सांगा, जरा सोपं आणि पुढचं सांगा. नाही पाऊल टाकता येत, पाऊल नाही टाकता येत, काय करायचं? पंढरपूर मार्गे आपण कुठंतरी मुलीच्या गावाला, नातेवाईकाच्या गावाला जातो ना. मग जाता जाता पक्का जाताना आपण आळंदीला जाताना पंढरपूर लागत असतात. इकडून कुणकुडून तरी जाताना कुठं तरी पंढरपूर लागतं. स्वैर्याच्या का होईना गावाला जात असताना काय करायचं? जाता जाता नुसतं दुरूनच पंढरपूर पाहायचं. पप्प्याच्या पप्पाला म्हणायचं, पहा ना हे पंढरपूर आहे. दुरून पाहायचं, दुरून. अवघेची पापे वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघीचा पापे गेली दिगंतरा, पापे गेली दिगंतरा, गेली दिगंतरा, पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया. दुरून पंढरपूर पाहिलं तरी पुण्य. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. दुरून पंढरपूर पाहिलं तरी पुण्य भेटतं. पण जात असताना आपल्याला पंढरपूरकर पाहायला वेळच नसते. याकरता उदाहरण देते कशी वेळ नसते हे. जर एखाद्याच्या मुलीचं लग्न ठरवायचं असेल आणि आपण त्या मार्गे जात असेल तर जाता जाता आपलं ठरतं. अगोदर बोलायला आपल्याला वेळ नसते. तुम्ही तिकडून त्या फाट्यावर बोला 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 या, आम्ही इकडून हिवरेकर त्या फाट्यावर येतो. आणि जाता जाता आपण काय करू? कसं जमवायचं, किती द्यायचं, किती घ्यायचं का मोडायचं, हे तिथला अंदाज बघून आपण काय करू हे जाता जाता ठरवू. मग कशाला पंढरपूर पाहू आपण? नाही आम्हाला पाहता येत, हे आम्हाला जमणार नाही, याच्या पुढचं आणि जरा सोपं म्हणाना सांगा. जरा सोपं सांगा. नाही दुरूनही पंढरपूर पाहता येत. मग काय करा? जर कदाचित कधी अडथळा आला, गाडी पंक्चर झाली, घोटाळा झाला त्या पंचकृषीमध्ये, तर पंढरपूरच्या पंचकृषीमध्ये राहा. दुसरीकडे राहण्यापेक्षा त्या पंचकृषीमध्ये राहा तरी चालतं. पंचकृषीत राहा. अहो तिथं तो कारखाना, त्याच्या भोंग्याचा आवाज, त्या एसट्या, त्या गाड्याचे हॉर्न, आणि ते काही आम्हाला झोपेमध्ये चालत नाही. आणि तिथं झोप आम्हाला येणार नाही. पंचकृषी सोडून आम्ही राहू, पण तिथं आम्हाला जमणार नाही. याचं फळ ऐका. पाप पंचकृषीमध्ये येऊनी शकेची कधी, कैशी तेथे विधी निषेधाची वस्ती. जर पंचकृषीमध्ये राहिले तर पाप नाहीस होत, पण पंचकृषीमध्ये राहायला आम्हाला आवडत नाही, जमत. पुढे ऐका. पंचकृषीमध्येही राहू नका. आपल्या गावामध्ये दिंड्या येतात ना, दिंड्या येतात. मग दिंड्या गावामध्ये आल्यानंतर एकच करायचं, त्या वारकऱ्यांसोबत 2 मुक्कामाला चालायचं. 2 मुक्काम. आणि त्या वारकऱ्यांसोबत 2 मुक्कामाला चाललं. धरिता पंढरीची वाट, वाट जरी पंढरीची धरली तरी परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. आणि त्या वारकऱ्यासोबत आपल्याला 50 पावलं चालायचं असेल आणि आपण 2 पावलं चाललो तर 48
पाऊल परमात्मा आपल्या करता या 2 पाऊलासाठी येतो का तर बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग 2 पाऊलासाठी यावं लागतो जगाच्या बापाला पण त्याच्याकरता 2 पाऊलं तरी त्या वारकऱ्यांसोबत चालला 2 पाऊलं आम्ही घराच्या बाहेर सुद्धा वारकरी कसा पाहायला भेटत नाही आणि जात नाही आणि त्यांच्या सोबत चालला म्हणता आम्ही दिंडीतही चालत नाही दिंडीतही चालत नाही याच्यापेक्षा सोपं सांगितलं वारकऱ्यांसोबत अजिबात चालू नका काय करा दिंडी गावामध्ये आल्यानंतर इकडे लक्ष द्या दिंडी गावामध्ये आल्यानंतर नुसतं दिंडी वाट लावायला जायचं दिंडी वाट लावायला जायचं एका पठ्ठ्याला असं सांगितलं तो म्हणला ताई दिंडीची वाट लावायला सांगा पण वाट लावायला सांगू नका हे पठ्ठ्या असं आहे एका दिंड्याच्या 2 दिंड्या केल्या एका सप्त्याचे 2 सप्ते केले तुम्ही दिंडी वाट लावायला सांगता जमणार पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल आमच्या चना दिंडी वाट लावायला जमणार नाही मग आता महाराज म्हणतात कायचं वाचेचं मनाचं हे 3 तप राहिले कायन म्हणजे या शरीरानं काय करायचं नुसतं पंढरीला जाईल पंढरीला जाईल या शरीरानं या पायानं पंढरीला जाईल जायचं अजिबात जायचं हा एखादा म्हटलं ना कधी जायचं पंढरपूरला आज एकादशी ना नाही उद्या जायचं द्वादशीला जायचंच अहो पौर्णिमा आली कधी जाणार जायचंच म्हणायचं जायचं अजिबात नुसतं जाईन म्हणलं तरी पुण्य जाता पंढरीस म्हणे जाईन तरी पुण्य भेटतं असं म्हणायला सुद्धा आमच्याच्यानं जमणार नाही याच्यापेक्षा सोपं सांगा या वाचेनं सतत एकच म्हणायचं पंढरी पंढरी म्हणता बापाची भुवरी या वाचन एवढंच म्हणत राहायचं पण वाचन सुद्धा आम्हाला एवढं म्हणता येत नाही आता शेवटचं 18वं राहिलं मागणं मनात परमात्माचं ध्यान करायचं आणि त्याचं ध्यान केल्यानंतर परमात्मा आपल्याला काय काय फळ देतं त्याच्या ऋणातनं देव उतराई होतो आणि आपल्याला ते दान मागितलेलं देऊन टाकतो आणि हे दान घेण्याकरता मनात ध्यान करायचं यासाठी हे फळ प्राप्त करायचं 8 दिवसाच्या सेवेचं फळ जर पदरात आपल्याला घ्यायचं असेल तर सर्वांना मनात ध्यान करण्याकरता डोळे मिटून घ्या मी डोळे उघडून तुमच्याकडे पाहणार तुम्ही डोळे मिटून ध्यान करायचं झाका डोळे पटापट जोपर्यंत झाकत नाही तोपर्यंत कीर्तन सुटत नाही काकडा का होईना तुम्ही म्हणाल पण ह्या कीर्तन करायची ताकद नाही माझी सवयी पकवाजी बाबा मी भजनाला जर रात्री बसले ना कीर्तन करून भजन करून काकडा आरती करून घरी जाती माझी सवयी माझ्या जीवनातली झाकले ना डोळे झाकले हे नाही झाकले आजीबाईनं खूपच सुंदर झाकले वरचं झाकण नाही घ्यायचं मनातलं घ्यायचं कोणी पदर लावित तर कोणी हात टाकीत मला सावड्या आल्या का काय झाकले ना डोळे झाका डोळे झाकल्यानंतर आता मनात ध्यान करायचं पाहणा पंढरपूर काय वाळवंट सगळ्यांना आपल्या नजरे समोर ते वाळवंट ते राऊळ तो गरुड खांब ती चंद्रभागा त्या चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर प्रथम आपण स्नान करतो काय गोड स्नान झालं एकमेकाला स्नान घातलं जरा बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पुढे पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं जरा पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर परमात्माच्या आता मंदिरामध्ये जाणार मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या लाईननुसार आपण परमात्मापर्यंत पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर त्या परमात्म्याचं मुखावलोकन करायला सुरुवात करतो त्याच्या चरणापासून मुखापर्यंत त्याच्या चरणाला पहा जरा थोडेसे खड्डे पडलेले आहेत चरणाचं दर्शन घेतलं पुन्हा वरती वरती पाहत जायचं आणि एकदा का परमात्माच्या मुखाचं मुखलोपन करायला लागलो की म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या तुळसी हार गळा कसे पितांबर
आवडे निरंतर हे जिधान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभवनी विराजित पहा मकराकार दोन्ही कुंडल परमात्माचे आहेत आणि एवढं काही सगळं मुखावलोकन करून झालं की मग एकच म्हणायचं हे देवा तू का म्हणे माझे हे जे सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीन उघडा डोळे समाधी लागली सारख्या केलं तुम्ही उघडा डोळे महाराज म्हणतात एवढं का त्या परमात्माचं मनात ध्यान केलं की काय फळ प्राप्त होत आईसी पंढरी म्हणे जे ध्याती त्यासी तिन्ही लोकी गती ते अनेका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी हा जो ध्यान करतो त्यालाच ते तीर्थ वंदन करण्याकरता येतात एवढी परमात्माच्या ध्यानाची ताकद आहे आणि जर का मायबाप या 18 फळांपैकी कमी करावी को 18 मागण्यांपैकी एकही आपल्याला जमलं नाही या करता सगळ्यात सोपं सगळ्यात सुलभ 19वं मागणं इकडे लक्ष द्या काय करायचं याच्यातलं काहीच नाही जमलं शिंदे बाबा एकच करायचं इकडे लक्ष करा धरण कुठं इथं मोठं धरण कुठं इथलं वंजरवाडीच्या धरणात पाणी आहे वा वा वंजरवाडीच्या धरणावर जायचं जिकडून जास्त पाण्याचा भाग आहे तिकडून उभा राहायचं आणि उभा राहिल्यानंतर पकवाजे दंडीशी उडी मारायची एवढे लेट मारल्यावर जीव नाही ना जायचं तोपर्यंत कोणी पकडल्यावर कसं व्हायचं तुम्ही म्हणाला आम्ही मरू ना आता तुझा तेवढाच पर्याय राहिला हे सांगायचं होतं 19वं आलं ना लक्षात विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये मायबाप परमात्माला मागा गड्या काय मागा जे इथं राहील ते नाही मागायचं जे कदाचित आपल्या सोबत येईल ते मागण्याचा प्रयत्न करायचा मग आपण म्हणाल जीवनामध्ये आम्ही प्राप्त केल्या त्या सगळ्या गोष्टी इथं राहणार आहेत कोणत्या बंगला माडी गाडी काय असेल प्रॉपर्टी इस्टेट काय असेल ते कुठं राहणार आहे इथं राहणार आहे मग आजपर्यंत आम्ही काय मिळवलं इथं राहणार मग आता मला उत्तर द्या माता बहिणी इकडे लक्ष करा आपल्या सोबत जे काही येईल ते मिळवायचं ते देवाला मागायचं का जे इथं ठेवायचं ते देवाला मागायचं बोला 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 माझ्याकडं सोबत न्यायचं आहे माल आणि इथं ठेवायचं आहे माल जीवनात मी न्यायचा कमवला जास्त ठेवायचं नाही आणखी कमवला बोला बोला काय करायचं इथंच ठेवायचं म्हणा ना का तुम्हाला न्यायचा वा 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 पेटीवाल्या दादा करता सांगते न्यायचा माल कमवायचा मग कोणता आपण म्हणाल गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक संध्याकाळ दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे ऐसे वरदान दे देवा मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे ध्रुव परिस्थान दे कर्ण परिधान दे ध्रुव परिस्थान दे कर्ण परिधान दे श्रावणाच्या सेवे परी श्रावणाच्या सेवे
थोरस अभिमान दे, थोरस अभिमान दे देवा, तुकोबाची विणा दे, ज्ञानियाची करुणा दे, तुकोबाची विणा दे, ज्ञानियाची करुणा दे. मूर्त डोळा पायी माथा, मूर्त डोळा पायी माथा, ठेवूनिया मरणा दे, ठेवूनिया मरणा दे, ठेवूनिया मरणा दे. लेट करंट लागला पण फिट लागला. हा मला सांगा याच्यातली कोणती गोष्ट आहे ही तर राहील इथं. गळ्यामध्ये माळ दे, पवित्र अशी परमात्माची गळ्यामध्ये माळ घातली, मृत्यू समयी घेईल का हो कोणी काढून, घेईल. हातामध्ये टाळ दे, टाळ वाजून वाजून तप आपल्याकडे झालं हेही कुणाला घेता येणार. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, संगीताचे ज्ञान दे देवा. जीवनात एकच ज्ञान दे, जास्त भांडण करायचं नको, जास्त सुनवायला त्रास करण्याचं नको, जास्त पतीला त्रास देण्याचं नको, जास्त गावाला त्रास देण्याचं नको. नाही नाही, जास्त अवघ्या महाराष्ट्राला त्रास देण्याचं नको. तर हे ज्ञान परमात्मा तुझ्या भजनाचं दे. आणि हे पाय दे ना देवा, या पायानं तुझी वारी करेल. मायेसाठी माय दे, एका लेकराची मी आई झाली, याचं पुण्य माझ्या पदरात पडलं आणि पुण्य कोणाला घेता येणार नाही. वारीसाठी पाय दे, या पायानं किती तीर्थयात्रा केल्या, पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम, या पायानं तीर्थयात्रा जर केली तर तिला तीर्थयात्रेचं पुण्य पदरात पडतं. या करता पाय दे आणि या पायानं वारी करावी, मग पुण्य पदरात पडतं. येईल घेता कोणाला. आणि शेवटी तर सांगितलं काय सांगतात की तुकोबाची विणा दे. काय तुकोबारायांची विणा होते. जीवनात आपण नाही का घंटन साधा असला तर पुन्हा जरा भरीव करा म्हणून कित्येक नाना प्रकारच्या नेकलेस दे, नाही का किती वेगळे वेगळ्या हारात रूपांतर झालेलं आहे. आपण ते मागतो, पण तुकोबाराची विणा कधी मागतो का. ज्ञानियाची करुणा दे. आणि एवढं सगळं काही परमात्माकडे मागितलं की मग शेवटी एकच मागायचं, हे देवा मूर्त डोळा पायी माथा देवा, तुझी मूर्त माझ्या डोळ्यानं पाहता पाहता तुझ्या चरणावर माझा माता ठेवून मरणा दे, ठेवून या मरणा दे देवा. एवढंच माझ्या जीवनामध्ये दे. मग आता तुम्ही डोकं लावा, हे घ्यायचं खदनच्या रेखर शेती घ्यायची. हा आपापल्या स्वातंत्र्याचा भाग आहे. म्हणून या करता महाराज तर म्हणतात जीवनामध्ये प्रेमच उत्पन्न करायचं आणि अखंड जीवनाचा प्रेमाचा नुसत्या कल्लोळ करायचा. या करता अभंगाचं तिसरं चरण संत संगे जय जय भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ जीवनामध्ये सामवायचा असेल, या करता जीवाला जन्माला यावं लागतं आणि जन्माला आलेल्या जीवाला मरावं लागतं. जन्म आणि मरण, यश आलं की अपयश आणि लाभ झाला की वा वा वा, असा श्रोता पाहिजे.
अहो जन्माच्या पाठीमाग मरण हे फुकट येत असत. हा आणि त्याला कधी हो मित्र म्हणते एखाद्या दिवशी आपण मला शेतीच नाही म्हणून शेतीला विसरा. किती मोठा बंगला असू द्या बंगल्याला विसरा, पत्नीला विसरा, पतीला विसरा, पण मरणाला किती जरी वेळा विसरले तरी ते मरण आपल्याला विसरणार नाही. नाथ बाबा तर म्हणतात आपण जरी मरणाला विसरलो तरी त्या काळात एवढी ताकद आहे या जीवाला बांधून नेण्याची. आहे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा कळ बांधून येईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा कळ बांधून येईल, सरते शेवटी बा. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ भरत शेवटी, सरते शेवटी बा. जनार्दनी आमचे काय जाईल, जनार्दनी आमचे काय जाईल, जनार्दनी आमचे काय जाईल, जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी, ओ पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी बोले बोले महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, तू गेल्यानंतर तुझ्या जागेवर दुसरा येईल, सरदेशी वटिवा काळ बांधून येईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, ओ पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. हा येणारे इशारा करणारे आपल्याला येणारे, म्हणून जीवनामध्ये मरणाला चुकला आणि दुःखामधून मुक्त झाला असा जीव्य मृत्यू लोकांमध्ये पाहायला भेटणार नाही. आपण म्हणाल असं कसं म्हणता, माझ्याकडे अजिबात दुःख नाही, पाहायला सुद्धा आपल्याला भेटणार नाही. जर का दुःखीच नाही तर आमच्या गधी मांडोळकराला म्हणावंच लागलं नसतं. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रेष याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कोणाचा, दोषणा कोणाचा. गदी मंडळकर म्हणताय असा एकही प्राणी नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, मरणामधून मुक्त नाही, दुःख मुक्त जगला तारे कुणी जीवनात. कोणता जीव आहे असा की त्याच्या पाठीमागे दुःख नाही. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे दुःख आहे. देवाला दुःख होतं, साधूला दुःख झालं, जीवाला का होणार नाही. जीवाच्या पाठीमागेही दुःखच आहे. म्हणून जीवनामध्ये कशाला विसरा गड्या, मृत्यूला विसरू नका, कधीच मरणाला विसरायचं नाही. पुढे तर गदी मंडोळकर सांगतात या सागरामध्ये आपल्यासारख्या जीवांची भेट झाली, पण ती गाठ तोडण्याचं काम या काळाने केलं. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा
ओंडक्याची या सागरामध्ये भेट होते. मग कोणते ओंडके? चष्मोली बाबा कोणते ओंडके? कोणते? वा वा वा, टाळी वाजवा बाबांसाठी. हा, याला म्हणायचं श्रोता, या जोडीला ओंडके म्हटले, लाकडाचे ओंडके नाही, नवरा आणि बायको या ओंडक्याची या सागरामध्ये मृत्यू लोकाला, या इहलोकाला, या इहलोकाला गदी मंडळकरांनी सागर म्हटले. सागरात भेट, पण काय होत, काय होत? एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. एकच लाट जीवनामध्ये या जोडीच्या येते, ती म्हणजे मृत्यूची. आणि एकदा का ती लाट आली की गाठ सोडून टाकते, पुन्हा ती गाठ जोडत नाही. मग अगोदर आपल्याला तरी जावं लागतं, नाही तर यांना तरी जावं लागतं. ही गाठ तुटून जाते, पुन्हा जुळत नाही. म्हणून आहे तोपर्यंत कसं राहायचं? कसं? बरे ना तुमचं हिवरेकर सगळ्यांचं? बरे सगळ्यांचं? बाबा तुमचं कसं आहे चष्मेवाले बाबा? तुमचं बरं आहे का? बरे ना? आजी आहेत का घरीत का कीर्तनात आहेत? वारल्या म्हणून बरं आहे. इकडले तुमचं बरं आहे सगळ्यांचं? तुम्ही लय हसले, तुमचं जास्त बरं. इकडले नाही हो, तुमचं बरं असलं तरच मला बरं वाटतं, नाही तर काय खरं नाही. बरं आहे ना पक्कोजी तुमचं? फर्स्ट क्लास. वा 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 वा, पेटी मास्तर. तुम्ही कुठल्या दरबारात? गाव गाव इराच्या वाडीच्या दरबारात, त्यांचा माऊलीचा दरबार. पण बरं आहे ना चौधर बाबा? आजी बरे? खुश आहे बाबा. तुमचं कसं आहे? विचारायचं ना, वहिनी होत नाही, सोडित नाही कोणाला. बरं आहे ना? सुनील बाबाचं माहिती आहे मला. विनेकर बाबा इथलेच का आहेत इथं? बरे बरे बाबा. हिवरेकर मंडळी तुमचं सगळ्यांचं बरं आहे. जोपर्यंत ही गाठ तुटत नाही, जोडलेली आहे, तोपर्यंत असंच बरं राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. अवघे 2 मिनिट राहिलेत आपल्या, जास्त वेळ राहिला नाही आणि जास्त वेळ आपला घेणार पण नाही. आपल्या गावामध्ये आनंदाचं वातावरण म्हणजे याच 2024 सालामध्ये 22 जानेवारी 2024 आपल्या रामलल्लाचं आगमन अयोध्या नगरीमध्ये राजसिंहासनावर प्राण प्रतिष्ठा रूपामध्ये झालेलं आहे. आणि याच वर्षामध्ये आपल्या हिवरा गावामध्येही प्रभू रामचंद्राची परमात्माची स्मृती विराजमान झालेली आहे. याचा खरंच आनंद आहे. आणि म्हणून तर 8 दिवस ज्यांच्या मुखामधून आपण कथा श्रवण केली, खरं बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. कथा, रामकथा म्हणजे जीवनाची व्यथा दूर करण्याचं साधन आहे. याला रामकथा असं म्हणतात. ही कथा जर ऐकली तर माणसानं जीवन कसं जगावं हे सांगणारी हिला रामकथा असं म्हणतात. आणि या कथेमध्ये जो परमात्मा नांदतो त्याचं नाव आहे श्रीराम. आणि तो श्रीराम 18 पद्म सैन्य घेऊन ज्यावेळी लंका नगरावर जाणार होता, त्यावेळी वाली मारून सुग्रीवासोबत 18 पद्म सैन्य घेऊन सागर पार केला. आणि सागर पार करून सुवेळा पर्वतावर अलीकडे जरा थांबले. त्रिकुटावर लंका आणि लंकेचा राजा रावणाला मारायचं होतं. या करता अगोदर त्याचंही पूर्ण सैन्य मारावं लागत होतं. पण
त्या ठिकाणी विभीषण रावणाला सांगण्याकरता जात होता, दादा एवढ्या दिवस झाले याचं मला काही वाटत नाही, पण असं माझं मत आहे, आता तरी सीता आईसाहेबांना सोडा. विरोध नाही, तक्रार नाही, तो जगाचा बाप आहे, जगाचा बाप आहे. आणि त्याचं हृदय म्हणजे आभाळ एवढे तो सहन करील. दादा ज्याचे त्याला पाठवून द्या. असं म्हटल्या बरोबर रावणानं विभीषणाला 4 लाथा मारल्या होत्या. विभीषण ढसाढसारला आणि बाजूला सरला आणि रावणाला सांगितलं, दादा आजच तुझ्या पार्टीतून मी निसटलं, बाहेर आले. 4 राक्षस सोबत घेतले आणि 4 राक्षसासोबत विभीषण येऊ लागला. येत असताना 18 पद्म सैन्यानं पाहिलं. कोणी गोटे उचलले, कोणी धनुष्य उचललं, कोणी काय पर्वत, कोणी शिळा उचलल्या. आणि आता हे 5 राक्षस येत आहेत, यांच्यावर आता दगडाचा मारा करणार, असं करून टाकणार. एवढ्यात हनुमंतरायाने सांगितलं, थांबा, असं काही करू नका, हा राम भक्त आहे. ज्यावेळी मी आईचा शोध करण्याकरता लंकेमध्ये गेलो होतो, त्यावेळी लंकेमध्ये याच्याच नगरात, याच्याच महालामध्ये परमात्माच्या नामाचं चिंतन चालायचं, तो हा विभीषण आहे. हा राम भक्त आहे. आणि याकरता विभीषण आला होता की आता परमात्मा सोबत मैत्रीचं नातं करण्याकरता. विभीषण जवळ आला आणि जवळ आल्यानंतर परमात्मालाही काही माहित नाही. हनुमंतरायाने सांगितलं आणि सांगितल्यानंतर आता विभीषणासोबत मैत्री करायची होती, सख्यत्व करायचं होतं परमात्माला. जवळ आले, मिठी मारली, हत्तीचे न सांडावे देवे, शरण आलो जीवे भावे, करीतो लिंबलोन. त्या ठिकाणी मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर 2 जण एक झाले आणि एकदा का एक भाव विभीषणाचा आणि परमात्माचा झाला. त्यावेळी त्या सुवेळा पर्वताच्या प्रांगणामध्ये लगेच हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतराया म्हणजे असा कलाकार होता. लगेच सांगितलं, या वाळूमध्ये, इथल्या या वाळूमध्ये जशी लंका आहे तशीच मला बांधा, जशी आहे. लगेच हनुमंतरायाने भरा ते हटवटे, ते भट्ट्या, ते अशोकवन, ती लंका, ते महालो, ते राजसिंहासन सगळं काही उडवून घेतलं. हो, काही 2 तासातच लंका तयार केली. 2 तासात लंका तयार करा. राजसिंहासन बनवा, त्याच्यावरती गादी बनवा. राजसिंहासन ही तयार झालं. छत्री आणा, सोन्याची छत्री आणली. आणि मग परमात्मानं सांगितलं, एवढं कशा करता विचारू नका, पटापट बनवा, लवकरात लवकर सुरुवात करा. आणि असं म्हटल्यानंतर लगेच विभीषणाला बोलवलं, राजसिंहासनावर बसवलं, राज्याभिषेक झाला. आणि परमात्मानं सांगितलं, आजपासून इथं ब्रह्मदेव जरी आला तरी लंकेचं राज्य राजा विभीषण करील. दिलं विभीषणाला राज्य दिलं आणि वानरांची चुळबुळ उडाली. परमात्माला बाजूला घेतलं आणि देवाला विचारलं, राघव तुम्हाला जरा गडबड झाली असेल की वाटत नाही? देव म्हटले, कशाची गडबड? नाही वाटत. अहो आता तर निवडणूक जवळ आली शिंदे साहेब, आणि तिकडल्या पक्षातली लोक आपल्या पक्षात आलेत आणि आल्या बरोबर तुम्ही डायरेक्ट त्याला राजसिंहासनावरच बसवलं. याची गडबड वाटत नाही तुम्हाला? नाही वाटत. त्यावेळी परमात्मानं सांगितलं, नाही याची गडबड वाटत मला. त्यावेळी वानरांना सांगितलं, रावणाला भिवून विभीषण तुमच्या समोर आला आणि तुम्हाला शरण गेला तर लंकेचं राज्य तुम्ही विभीषणाला दिलं. आणि जर तुमच्या लढाईमध्ये, तुमच्या युद्धामध्ये, राघव तुमच्या युद्धामध्ये जर रावणही तुम्हाला शरण आला तर तुम्ही रावणाला कुठलं राजसिंहासन देणार, कुठलं राज्य देणार? ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीने सांगितले, बाप देव उदार देव, एवढा उदार आहे तो जगाचा बाप आहे. त्या परमात्मा श्रीरामानं सांगितलं, वानरांनो राघवाचं उत्तर ऐका, एवढं गोड आहे. परमात्मानं सांगितलं, वानरांनो
जर रावणाच्या भीतीनं विभीषण माझ्या समोर आला आणि मला शरण गेला तर लंकेचं राज्य मी विभीषणाला दिलं. अरे वानरांनो, लंकेचं राज्य आनंदानं विभीषण करील आणि जर रावण मला शरण आला तर हा श्रीराम अयोध्येचं राज्य रावण करील आणि हा श्रीराम जगाचा बाप असाच जीवन बरोबर करत बडबड करील, असाच राहील. काय उधार होता जगाचा बाप, याला उधारता असं म्हणतात. म्हणून मागत असताना सुद्धा जो उधार आहे आणि ज्याच्याकडं भक्ताला देण्याकरता स्वातंत्र्य, अशाच परमात्माला मागा. असा परमात्मा म्हणजे राजा श्रीराम आपल्या नगरीमध्ये अवताराला आला. खरं आनंद वाटला. बाबांना सांगितलं म्हणे, ताई याकरता कथाही ठेवली 8 दिवस आणि एवढा आनंदही आमच्या गावामध्ये जल्लोषामध्ये 7 दिवस कथा पूर्ण झाली. आणि आज खऱ्या अर्थानं आजच्या शेवटच्या दिवसाच्या कथेमध्ये परमात्मा श्रीराम राजसिंहासनावर बसले. विठ्ठल विठ्ठल वानराचा तर होताच होता. ज्या वेळी आईसाहेबांचा शोध करण्याकरता वानर निघाले होते, वानरांचा तर अंतकरण देवावर होतच. पण वानरनी म्हणत होत्या तुम्ही जा मनापासून परमात्माची भक्ती करा आणि आई साहेबांचा शोध करा, आम्ही आनंदानं घरची कामं करू. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. आम्ही सुखानं आणि आनंदानं आम्ही हातानं या प्रपंचातली कामं करू आणि चित्तामध्ये तोच देव सामावून ठेवू. तुम्ही आनंदानं आई साहेबांचं शोध करा. आजच्या आई साहेबाला जरी विचारू का ग आजच पुरीचं कीर्तन आहे, जाऊ का कीर्तनाला, जाऊ का कथेला? आज राघव राम परमात्मा श्रीराम राजसिंहासनावर बसणार. आज शेवटच्या दिवशी जाऊ का कथेला? घरच्या काय म्हणतात नाही बरं का, जाण्याबद्दलही काही नव्हतं बरं, जाण्याबद्दलही काही नव्हतं. पण दुपारची लाईट आहे, भुईमुंग खूपच सुकून गेला, भुईमुंग भुजायचा राहिला, ज्वारी गळून आणून टाकायची राहिली, आता मशीन येईल, हे सगळी कामं राहतील. मग तू म्हणशील तसं कसं घरीच बसलं काही येतच नाही. पण त्या कोण होत्या? वानरणी होत्या. वानराच्या पत्न्या त्या आनंदाने जावं म्हणल्या. एवढा आनंद त्या मी म्हणते देवा इतका नसू द्या, सुग्रीवा इतका नसू द्या, हनुमंता इतका नसू द्या, आपल्या जीवनात आनंद बरं का सुनील बाबा वानरणी इतका तरी असावा, एवढा तरी आनंद आपल्या जीवनामध्ये असावा. आणि हा आनंद आपल्या जीवनामध्ये जर आला तर खऱ्या अर्थानं परमात्माकडे मागणी मागायला काही वेळ लागत नाही. म्हणून देवाकडं जरी गेलो आणि जरी देवाला विचारलं, एखादं संकट आपल्या पाठीमागे असेल, देवाला गेल्याबरोबर म्हणत नाही देवा हे संकट दूर कर, असं देवाला म्हणायचं नाही. त्या संकटाला म्हणायचं माझा देव किती मोठा आहे हे तू बघ. त्या देवाला सांगून जायचं जीवनामध्ये मायबा एवढंच रहस्य आपल्या जीवनामध्ये बाळगा. आणि परमात्माची सेवा करत असताना जर का त्याच्यावरती ऋण झालं तर तो देण्याचा प्रयत्न करतो, नाही देतोच. उधार अंतकरणाला देतो तो परमात्मा असतो. म्हणून एवढंच मागणं परमात्माकडे घाला. म्हणून यथामती येता अवकाश धावत्या वेगामध्ये आपली 5 मिनिटं पुढं झाली. आता काय जास्त लांबवायचं नाही. अभंग कधीच कोणत्याच महाराजाला सुटत नसतो. का तर सांगणारे महाराज असतात आणि ज्यांचे विचार सांगतात ते संत असतात. म्हणून कोणालाच अभंग सुटत नसतो. अभंगाचा सार हा सागरा एवढा आहे आणि आपण सांगता हे घागरीप्रमाणे. का तर आपण घेपे आपुल्या आरतीची जोगे आपल्या इच्छेपुरतं तृप्तीपुरतं सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित एखादा चुकीचा शब्द गेला असेल, आपली मुलगी म्हणून क्षमा असावी. या ठिकाणी आपण सर्व उपस्थित महाराज मंडळी, टाळकरी मंडळी उपस्थित आहात. आपले पुन्हा मनापासून आभार व्यक्त करते. आणि पवित्र अशा शामनाथ बाबांच्या प्रोग्राम श्रीरामाच्या पंढरीश पण परमात्माच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
पूज्य ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर चंद्रभागे स्नान